तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊयात. आज पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं नाव दिलंय छात्रों की गूंज. परंतु पुण्यातला हा राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज हा कार्यक्रम आहे. ज्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी पुण्यातल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला करण्यात येते त्यामुळं पुण्यातला हा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम आहे. मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3,000 ते 3,500 रुपये दिले जाणार आहे. त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे. एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे. यासाठी 3 ते 3,500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. हे फक्त आमिष दाखवण्याचा प्रकार नाही तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा हा पूर्ण कार्यक्रम आहे. आजपर्यंत आपण PPP मॉडेल ऐकलं होतं, ज्या PP मॉडेलमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणत जात होती. पण काँग्रेसचं PPP मॉडेल म्हणजे पेड पॉलिटिकल प्रोग्राम आहे. हा राहुल गांधींचा पेड पॉलिटिकल प्रोग्राम आहे, ज्यामधून राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय. आणि पुण्यातल्या कार्यक्रमावर जवळपास 3 ते 3,500 लोकांना प्रत्येकी 30 ते 35,000 रुपये, 3 ते 3,500 लोकांना प्रत्येकी 30 ते 35,000 रुपयाचं आमिष दाखवलं जात आहे. आणि या कार्यक्रमासाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज आहे. एका कार्यक्रमाच्या साठी एका माणसाला 30 ते 35,000 रुपये अशा 3 ते 3,500 लोकांना हा पैसा वाटप करण्यात येत आहे. आणि त्याचे व्हिडिओ देखील आमच्या हाती आलेत. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की त्या व्यक्तीला 30 ते 35,000 रुपये देण्याचं आमिष काँग्रेसकडनं दाखवण्यात येत आहे. मी माझ्या टीमला विनंती करतो की ते व्हिडिओ आपण प्ले करावेत. या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय की एका व्यक्तीला 30 ते 35,000 रुपये देऊन छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज नावाचा कार्यक्रम होतोय. लावतो व्हिडिओ. ये एरिया कौन सा है सर आपका? वो तो मैं अभी चेक किया नहीं ग्राउंड का, बट वो पुणे में ही होगा. ये मैं ना वाघोली में रहती हूँ. तो भी मान लो कि ज़्यादा दूर तो नहीं पड़ेगा. ओके, तो वहाँ पे जाके क्या करना होगा? मतलब वहाँ से आप जाओगे ना तो मैं एक पर्सन का कांटेक्ट दे दूंगा. एक्चुअली मुझे आना था बट मैं नहीं आ रहा किस रीजन से. ओके. तो वो आपको वैसे गाइड कर देंगे. बाकी आपको जैसे एक तो राहुल गांधी जी एड्रेस करेंगे तो हाँ. उसमें से कुछ क्लिप्स आप निकाल लेना, रिकॉर्ड कर. एक 2 या 3 वीडियो हो जाएंगे. अगर कुछ एक्स्ट्रा होगा तो मैं आपको अपडेट कर दूंगा कि ये चीज पॉजिटिव व्यूज रिगार्डिंग पार्टी और लाइक पॉलिटिक्स और एजुकेशन. नो अबाउट राहुल गांधी एंड पार्टी. ओके, ठीक है. तो वो वहाँ पे जो लड़कियाँ रहेगी, जो लड़कियाँ रहेगी वो भी क्रिएटर ही रहेगी या फिर कैसे? नो वो तो स्टूडेंट्स रहेंगे. जो जैसे स्टूडेंट्स की रैली है ना, तो उसमें पहले तो इसके पहले जो भी उसमें सारे स्टूडेंट्स रहते हैं, लेकिन इसमें सिर्फ स्पेशली फीमेल स्टूडेंट्स को ही बुलाया जा रहा है. तो वो लोग स्टूडेंट ही रहेंगे. हाँ, मतलब बस एक क्वेश्चन था कि अगर किसी का नेगेटिव ओपिनियन रहेगा तो वो नहीं लेना है ना? जी, उसको तो कट करना है. वैसे वहाँ जाने वालों का नेगेटिव ओपिनियन नहीं होगा क्योंकि नेगेटिव वाले वहाँ जाएंगे ही क्यों. अच्छा, ठीक है. चल, अगर कोई कुछ बोल देता है पार्टी पॉलिटिक्स वगैरह के बारे में. हाँ, मतलब लाइव नहीं चलाना है. वो तो वीडियो बाद में एडिट होगा ना, तो उसमें वी विल कट दैट. अच्छा, ठीक है, चलेगा. फिर मैं आपको कब है? ये 22 को है ना?
हाँ 22 का है, तो मैं आपका फाइनल डन कर देता हूँ नहीं, क्योंकि एक मिनट, मैं ना अब आपको शाम तक बताऊँ तो चलेगा, क्योंकि ना मेरे पास एक 2 प्रमोशंस है हैप्पी प्लैनेट वगैरह के, तो उसके रिगार्डिंग मैं आपको बताती हूँ। तो उसमें तो आपको ट्रेवल नहीं करना है ना, ये तो आपको वहाँ जाना है, तो ऐसा वाला है। आप थोड़ा जल्दी बताए थे कंफर्म तो एक मैं ठीक थोड़ा रहता, सा, क्योंकि मुझे और भी लोगों को ये करना है। या श्योर, मैं ना एक थोड़ा सा अभी फिलहाल एक प्रोग्राम में हूँ, ये होने के बाद मैं आप मुझे शाम तक कॉल करोगे क्या? शाम को मैं फिर 9 बजे के बाद ही फ्री हो पाऊंगा। चलेगा 9 बजे के बाद भी चलेगा। ठीक है। ओके डन। और दूसरा वीडियो Good event which is going to happen on 22nd in Pune. So you live nearby Pune or it's very far away? Pune right now. Okay. So can you come to cover that event? ओके, ये इवेंट कौन कर रहा है यहाँ पे? राहुल गांधी जी का इवेंट होगा. He will interact with his students and mainly the girl students. ओके, इज इट पेड वर्क और? ओके, तो यहाँ पे जो लीड कर रहे हैं वो कौन है सर? I will be there. ओके सर, ओके, आई विल लेट यू नो अबाउट इट। So okay, ठीक है. You tell me. शायद वहाँ पे कुछ ग्राउंड ही होगा, अभी तो मैंने देखा नहीं है, मैं एक बार देख करके आपको बता दूंगा। और ये स्पेशली लेडीज के लिए है क्या? नो, फॉर इन्फ्लुएंसर एनीवन कैन गो, बट स्टूडेंट्स आर ओनली गर्ल स्टूडेंट्स। और राहुल गांधी खुद आ रहे हैं क्या यहाँ पे? यस ही। ओके, ठीक है, चलो मैं बताती हूँ। जो प्राइस रहेगा वो हमारा अकॉर्डिंग ही रहेगा ना? बट आई विल नेगोशिएट, थोड़ा ज्यादा ना हो तो बेटर होगा, बिकॉज अनदर कैंपेन वट एवर विल कम फॉर महाराष्ट्र रीजन आई विल टेल यू एंड विल गिव यू अगेन। ओके चलेगा। ओके। हे 2 व्हिडिओ आहेत. या 2 व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हा छात्रों की गूंज कार्यक्रम नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे. माझा काँग्रेसला सवाल आहे, एका विद्यार्थ्यांना किंवा एका व्यक्तीला तुम्ही 30 ते 35 हजार रुपये देतायत. या हिशोबानं जवळपास 3000 लोकांपर्यंत काँग्रेसची लोक पोहोचलीत आणि या 3000 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 9 ते 10 कोटी रुपयाची उधळपट्टी एका पुण्याच्या कार्यक्रमात केली जाते. मग ही छात्रों की गूंज कार्यक्रम आहे का पैसों का गूंज कार्यक्रम आहे? याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. माझे या निमित्ताने काँग्रेसला 5 प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, पुण्यातील कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 30 ते 35 हजार रुपये देण्यामागे नेमकं कोण आहे? हे पैसे नेमकं कोण देतंय याचं उत्तर काँग्रेसने द्यावं. माझा दुसरा प्रश्न आहे, जवळपास 3000 लोकांना तुम्ही पैसे देतायत. या हिशोबानं 3000 लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार या हिशोबानं आला, याचा हिशोब काँग्रेसनं आणि राहुल गांधी यांनी दिला पाहिजे. माझा तिसरा प्रश्न आहे, या पैशामागे फॉरेन फंडिंगचा थेट संबंध आहे का? हे एका कार्यक्रमासाठी 9 ते 10 कोटी रुपये खर्च करतायत, या मागे फॉरेन फंडिंग आहे का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. माझा चौथा प्रश्न आहे की या पैशासाठी काँग्रेस शासित राज्यामधली कंत्राटदार. तर राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावर नवनाथ बन यांनी काही गंभीर सवाल उपस्थित केलेत. एका विद्यार्थ्याला 30 ते 35 हजार रुपये दिले जात आहेत. 3 ते 3.5 हजार उपस्थित लोकांना आणि इन्फ्लुएन्सरला 30-30 हजार रुपयांचं आमिष दिलं जात आहे. त्यामुळे हा छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज असा कार्यक्रम असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात काही व्हिडिओ देखील त्यांनी समोर आणलेला आहे. दरम्यान जे काही आरोप भाजपकडून केले जात आहेत, या कार्यक्रमावर जे सवाल उपस्थित केले जातात आणि जो काही राडा काल झालेला आहे, या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांच्याशी
तर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी. आपण पाहूया. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. त्यामुळेच हा खोटारडा आरोप आहे. ज्या मुलींनी